साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे अशी लढत होणार। ठाण्याची जागा शिंदेंना मिळण्याची शक्यता। ठाण्याच्या जागेसंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच होणार। विशाल पाटलांनी सांगलीमध्ये अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज। आज सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन। विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। ठाकरे गटाने उमेदवार मागे घेतला तर सांगलीच्या जागेवर आमचा एबी फॉर्म तयार। तर उमेदवारी मागे न घेतल्यास विशाल पाटील यांची समजूत काढणार। नाना पटोलेंची माझाला माहिती। कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज अर्ज दाखल करणार। दसरा चौकातून महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन। भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी दाखल केला अर्ज। थोड्याच वेळात फडणवीसांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। राज्यातल्या 48 जागा आम्ही जिंकणार, तर भाजपला देशात 45 जागांवर समाधान मानावं लागेल। उद्धव ठाकरेंचा विश्वास। राज्यात 48 पैकी किती जागा कुणाला मिळणार? महाविकास आघाडीचा विजय की महायुतीची बाजी? राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघाचा ओपिनियन पोल आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून एबीपी माझावर। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस 125 सभा घेणार। महाराष्ट्रात मोदींपाठोपाठ फडणवीसांच्या सभांना सर्वाधिक मागणी, तर पूर्व विदर्भात फडणवीसांच्या आतापर्यंत 20 सभा। मुंबईमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपी बिश्नोई गँगसाठी काम करत असल्याची माहिती। आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी। पुणे जिल्ह्यात तीव्र दुष्काळाचं सावट। जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांमध्ये पाणी टंचाई। एकूण 13 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। अनेक नद्या कोरड्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।